आपण इथं थांबूया काय? इथं थांबूया. मी आहे जरा मला सांगावं लागेल. आपण इथं नाही इथे संपूर्ण लेदर क्रिकेट असोसिएशन दापोली यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलं गेलं. खास करून जर पाहायला गेलं तर लेदर क्रिकेट असोसिएशनचे सर्व जे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष महोदय आदरणीय अनिकेतजी भाटकर सर आहेत, त्याचबरोबर सल्लागार ॲडव्होकेट महेशजी सागवेकर सर असतील, त्याचबरोबर खजिनदार संदीपजी बर्वे सर, त्याचबरोबर आमचे कादिरभाई तरे सर आहेत आणि संपूर्ण या ठिकाणी पालक वर्ग आहे. आणि त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला जे ट्रॉफीज आहेत ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले ते आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व या ठिकाणी सुजय मेहता सर, त्याचबरोबर मिस मेहता मॅडम देखील या स्पर्धेदरम्यान आहेत. त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. काही वेळातच या संपूर्ण स्पर्धेच्या बक्षीस वितरण जे आहे आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन या सोहळ्याकडे जातच आहोत. तशा अगोदर मान्यवर या ठिकाणी आहेत, त्यांचा आपण प्रमुख पाहुण्यांचं देखील आपण यथोचित सन्मान करून घेणार आहोत. आपण यथोचित सन्मान करून घेतोय. आदरणीय सन्माननीय सौ रितू मेहता मॅडम यांचा यथोचित सन्मान मी भाटकर मॅडम यांना विनंती करतो तुमच्या शुभस्ते आपण करायचा आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण जर पाहायला गेलं तर रितू मेहता मॅडम असतील, सुजयजी मेहता सर यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर केलेले आहेत, पुरस्कृत केलेत. आपण त्यांचा सन्मान करतोय. त्याचबरोबर सुजयजी मेहता सर आहेत, त्यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करून घेतो. मी नार्वेकर सर यांना विनंती करतो तुमच्या शुभस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. त्याचबरोबर बाबू हेदूकर यांच्या स्मरणार्थ नचिकेतजी हेदूकर सर यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी अंडर 14च्या मॅचेस झाल्या त्यांच्यासाठी त्यांनी ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या होत्या. त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. परंतु सरांचा आपण मनापासून शब्दसुमनाने आभार व्यक्त करूयात. सर या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, काही कारणास्तव बाहेर गेलेत. सो त्यांचं देखील या दापोली क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर या ठिकाणी संपूर्ण पालक वर्ग देखील उपस्थित आहे. त्या पालक वर्गाचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर रॉयल गोल्डफेल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वाघवेचे या ठिकाणी सनी पाईस सर यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि त्यांचं यथोचित सन्मान आमचे लेदर क्रिकेट असोसिएशन दापोलीचे सचिव राम झागडे सर आणि प्रशिक्षक त्यांच्या माध्यमातून सर खरंच मनापासून आभार व्यक्त करतोय. संपूर्ण स्पर्धेसाठी रॉयल गोल्डफील्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आमच्या या सर्व उभरत्या तारा सितारांना खेळण्यासाठी आपण उपलब्ध करून दिल्याबद्दल या सर्व लेदर क्रिकेट असोसिएशन दापोलीच्या वतीनं पुन्हा एकदा शब्दसुमन आणि तुम्हा सर्वांचा आभार. आणि त्याचबरोबर विशेष असं सहकार्य आम्हाला ज्यांच्या माध्यमातून लाभलं होतं ते आदरणीय अतुलजी जाधव सर यांचा देखील आम्ही अतुलजी सन्मान करतोय. मी लेदर क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आदरणीय ॲडव्होकेट महेशजी सागवेकर सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय.
त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला ज्यांनी ट्रॉफ्या स्पॉन्सर केल्या होत्या त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. मी पहिला सन्मान करतोय सुजयजी मेहता सर आणि त्याचबरोबर रितू मेहता मॅडम यांचा आपण सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करून घेतोय. लेदर क्रिकेट असोसिएशन दापोलीचे अध्यक्ष महोदय आदरणीय अनिकेतजी वाटकर सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घेतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपले आश्रयदाते आहेत या ठिकाणी रितू मॅडम आणि त्याचबरोबर सुजय सर यांचा आपण यथोचित सन्मान करून घेतोय. बाबू हेदूकर यांच्या स्मरणार्थ देखील अंडर 14 साठी ज्या ट्रॉफ्या स्पॉन्सर केल्या होत्या नचिकेतजी हेदूकर सर यांचा आपण यथोचित सन्मान करून घेतोय. सार्थ भाटकर यांनी विनंती करतो हा आपण सन्मान आहे स्वीकारायचा आहे. कादिरभाई तरे आणि त्याचबरोबर संदीपजी बर्वे सर यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते हा आपण सन्मान सार्थ स्वीकारतील. त्याचबरोबर रॉयल गोल्डफील्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वाघवे यांचं देखील आम्ही सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करत आहोत. मी सनी पाईस सर यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. कादिरभाई तरे सर आणि विचारे सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देऊन आपण यथोचित सन्मान करायचंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण यांच्याच माध्यमातून आपल्याला एवढं चांगलं सुंदर इंटरनॅशनल लेवलचं ग्राउंड उपलब्ध करून दिलं त्यांचा आपल्याला आभार आपण व्यक्त करतोय. धन्यवाद सर. आणि त्याचबरोबर या ठिकाणी कोणाचं सत्कार राहून गेला असेल पालक वर्ग असेल या तुम्हा सर्वांचं आम्ही मनापासून शब्द सुमनानी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सरळच जातो. खूप उशीर देखील झालाय आणि सर्व या ठिकाणी जे खेळाडू आहेत प्लेयर्स मात्र आतुरतेनं वाट पाहतात की आम्हाला ह्या ट्रॉफ्याज कोणाकोणाला मिळतील. आपण जाऊयात. माझ्या हातामध्ये लिस्ट आली आहे आणि त्याचबरोबर खरंच अंडर 19 असू देत अंडर 14च्या मॅचेस झाल्या. कालच्या दिवसापासून मी इथे होतो आणि जे डिसिप्लिन सर मला बघायला मिळालं जी मॅच्युरिटी ज्या 14 वर्षाखालील मुलांची पाहिली 19 वर्षाखालील मुलांची पाहिली खरंच काबिल तारीफ होते. चांगले डिसिप्लिन होतं. अंपायर्सना रिस्पेक्ट देणं एखाद्या मोठ्या खेळाडूचा रिस्पेक्ट करणं छोट्याचा रिस्पेक्ट करणं या खेळाडूंकडनं खरंच शिकलं पाहिजे आणि खास करून तुमच्या सर्व जी लेदर क्रिकेट असोसिएशन आहे त्यांचा आभार व्यक्त करावे लागतील. आणि प्रशिक्षक म्हणजे तुमचं संदीप सर असतील राम सर असतील कारण का तुमच्या माध्यमातून हे खेळाडू आता घडत आहेत. आज मात्र तालुका स्तरावरती आहेत. आपली मुलं काही महाराष्ट्रासाठी देखील गेलेली आहेत. ज्या मुली देखील महाराष्ट्राच्या टीममध्ये सिलेक्ट झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रासाठी देखील निशा खान ही आता ती स्पर्धा देखील कोल्हापूरला चालू आहे तिची म्हणजे इथून घडले गेलेले आहेत. तर सुरुवातीच्या कालामध्ये छोटंसं क्लब आणि त्याच्यानंतर आता मात्र अगदी उत्तरोत्तर प्रगती देखील होत चाललेली आहे आणि खरंच सर्वांचा आभार करतो आणि सरळ जाऊया त्या अवॉर्ड्सकडे. आपण पहिल्या अवॉर्डकडे जाऊयात. अंडर 12चा अवॉर्ड आहे. कालच्या दिवसातील 12 वर्षाखालील जी संपूर्ण स्पर्धा पहिली तर पहिला अवॉर्ड असेल प्लेयर ऑफ द मॅच NESS प्लेयर ऑफ द मॅच अंडर 12. येस प्लेयर ऑफ द मॅच अंडर 12 सार्थक घाडगे हा खेळाडू ठरलेला आहे. सार्थक आपण ट्रॉफी अतुल जाधव सर यांच्या शुभ हस्ते हा आपण अवॉर्ड देणार आहोत. सार्थक घाडगे याच्यासाठी कालच्या दिवसामध्ये हॅट्रिक घेणारा एकमेव बॉलर होता. आजच्या दिवसामध्ये अंडर 19च्या मॅचमध्ये 4 विकेट घेणारा हाच तो बॉलर सार्थक घाडगेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर बेस्ट बॅटर्स अवॉर्ड NESS बेस्ट बॅटर अवॉर्ड अंडर 12. मी हा अवॉर्ड देण्यासाठी विनंती करतो आदरणीय दळवी सर यांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड दिला जाईल. बेस्ट बॅटर्स अवॉर्ड्स वन अँड ओनली आर्यन कोथवडेकर हा खेळाडू ठरलेला आहे. सुपर बॅटिंग केली आर्यन कोथवडेकर अंडर 12 मध्ये.
त्याचबरोबर जाऊया आता बेस्ट बॉलर अंडर 12 मी सिद्धी दळवी मॅडम यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड दिला जाईल. बेस्ट बॉलर वन अँड ओनली युवराज विश्वकर्मा हा खेळाडू ठरलेला आहे बेस्ट बॉलर. अंडर 12 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आणि हा अवॉर्ड मात्र युवराज विश्वकर्मा या खेळाडूला दिला जाईल. अंडर 12 मध्ये आपण जाऊयात सेकंड मॅच मध्ये. बेस्ट बॉलर एनी गेसेस? बेस्ट बॉलर एनी गेसेस? जियाद जाकर ठरलेला आहे. जियाद चला आपण ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. जियाद नार्वेकर मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड देणार आहोत. बेस्ट बॉलर सेकंड मॅच आपण पाहायला गेलं तर नार्वेकर मॅडम यांच्या शुभ हस्ते देतोय जियाद जाकर. त्यांचे चांगले मित्र आहेत ते त्यांचा अवॉर्ड स्वीकारत आहेत. अर्जुन त्याच्यानंतर आपण जाऊया सेकंड मॅच मध्ये. बेस्ट बॅटर एनी गेसेस? आपण हा अवॉर्ड देण्यासाठी जाऊयात मिलिंद मोहिते सर यांना इन्व्हाइट करूयात की सर तुमच्या शुभ हस्ते अवॉर्ड दिला जाईल. आणि बेस्ट बॅटर यस वन अँड ओनली अनिरुद्ध पवार हा खेळाडू ठरलेला आहे बेस्ट बॅटर्स. त्याच्यानंतर जाऊयात बेस्ट फिल्डर. सेकंड मॅच मध्ये बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड होता एनी गेसेस? हा अवॉर्ड देण्यासाठी आपण इन्व्हाइट करूयात प्रशिक्षक आदरणीय संदीपजी बर्वे सर यांना आपण विनंती करूया तुमच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड दिला जाईल. बेस्ट फिल्डर इज वन अँड ओनली आराध्य कालेकर हा खेळाडू ठरलेला आहे अंडर 12. राज आपण हा अवॉर्ड कलेक्ट करायचा आराध्य कालेकर याचा. त्यानंतरला अंडर 12 ची जी तिसरी मॅच झाली ज्याच्यामध्ये प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला खेळाडू हा अवॉर्ड देण्यासाठी आपण इन्व्हाइट करतोय. कादिर तरे सर यांना विनंती करतो हा अवॉर्ड देण्यासाठी तुमच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड दिला जाईल. वन अँड ओनली अभिषेक रेवाळे हा खेळाडू ठरलेला आहे प्लेयर ऑफ द मॅच. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढचा अवॉर्ड बेस्ट बॅटर थर्ड मॅच मधील येस वन अँड ओनली छोटासा खेळाडू हा अवॉर्ड देण्यासाठी मी इन्व्हाइट करतो प्रशिक्षक राम जागडे सर यांना. वन अँड ओनली सार्थ भाटकर हा बेस्ट बॅटरचा मानकरी ठरलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सार्थ साठी. त्याच्यानंतर आपण जाऊया सरळ बेस्ट बॉलर. तिसऱ्या मॅचचा बेस्ट बॉलर आहे. हा अवॉर्ड देण्यासाठी आपण इन्व्हाइट करतो आदरणीय विचारे सर यांच्या शुभ हस्ते अवॉर्ड दिला जाईल. आणि बेस्ट बॉलर आहे वन अँड ओनली आर्यन रामाने. त्याच्यानंतर आपण जाऊयात आजच्या दिवसातील अंडर 19च्या मॅचेस. 19 वर्षाखालील आपण स्पर्धा पाहिल्या जिथे फर्स्ट मॅच आहे आणि फर्स्ट मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच एनी गेसेस? प्लेयर ऑफ द मॅच? प्लेयर ऑफ द मॅच हा अवॉर्ड देण्यासाठी आपण इन्व्हाइट करतोय ॲडव्होकेट महेशजी सागवेकर सर यांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड दिला जाईल. इट्स वन अँड ओनली आदित्य विचारे या स्पर्धेतलं पहिलं शतक ठोकणारा खेळाडू आदित्य विचारे हा ठरलेला आहे. 121 रन्स पहिल्या मॅच मध्ये सुपर क्रिकेट आपण पाहिलं आणि अगदी त्याच्या करिअर मधलं पहिलं शतक ठोकणारा खेळाडू 121 रन्स बनवणारा होता आदित्य विचारे. त्याच्यानंतर जाऊयात अंडर 19 मधील 19 वर्षाखालील बेस्ट बॉलर एनी गेसेस? बेस्ट बॉलर बेस्ट बॉलर हा अवॉर्ड देण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय सुजयजी मेहता सर यांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड दिला जाईल.
वन अँड ओनली नो डाऊट आयुष कोथरकर हा खेळाडू ठरलेला आहे बेस्ट बॉलर फर्स्ट मॅच. आणि त्याचबरोबर जाऊयात आपण सरळ मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट बॅट्समन एनी गेसेस अंडर 19 बेस्ट बॅटर्स अंडर 19 फर्स्ट मॅच मध्ये नो डाऊट सबसे एकातील सिद्धेश पाटील हा खेळाडू ठरलेला आहे. एकाच मॅच मध्ये 2 शतकं आपल्याला पाहायला मिळाली होती. रितू मेहता मॅडम यांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण देतोय सिद्धेश पाटीलला. एकाच मॅच मध्ये 2 शतकं झळकावली होती. एक आदित्य विशार, दुसरा सिद्धेश पाटील होता, आपण त्याला देतोय. आणि त्याच्यानंतर आपण जाऊयात अंडर 19 सेकंड मॅच. प्लेयर ऑफ द मॅच एनी गेसेस. प्लेयर ऑफ द मॅच इज वन अँड ओनली रियान मेहता हा खेळाडू ठरले. श्रेयांश मेहता हा खेळाडू ठरलेला आहे. अभि पवार यांच्या शुभ हस्ते हा आपण अवॉर्ड देतोय. सुपर अशी गोलंदाजी केली, किफायतशीर बॉलिंग, तब्बल 4 ओव्हरमध्ये किफायतशीर बॉलिंग करत असताना एक विकेट देखील घेतली. बॅटिंग करताना देखील चांगले रन्स आणि प्लेयर ऑफ द मॅचचा तो मानकरी देखील ठरला होता. त्याच्यानंतर जाऊयात अंडर 19च्या बेस्ट बॉलर या अवॉर्ड कडे एनी गेसेस. हा अवॉर्ड देण्यासाठी मी नक्कीच विनंती करत आहे ऑपरेशन मॅनेजर रॉयल गोल्डफील्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमचे वागवे सनी पाईस सर यांच्या शुभ हस्ते अवॉर्ड दिला जाईल. सार्थक घाडगे हा खेळाडू ठरलेला आहे बेस्ट बॉलर. अंडर 12 मध्ये बेस्ट बॉलर, अंडर 19 मध्ये बेस्ट बॉलरचा अवॉर्ड या खेळाडूला दिला जातोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्याच्यानंतर आपण जाऊयात बेस्ट बॅटर्स. हा शेवटचा अवॉर्ड आहे. एनी गेसेस. हा अवॉर्ड देण्यासाठी आपण इन्व्हाइट करूयात लेदर क्रिकेट असोसिएशन दापोलीचे अध्यक्ष महोदय आदरणीय अनिकेतजी भाटकर सर यांच्या शुभ हस्ते अवॉर्ड दिला जाईल. वन अँड ओनली वीर दळवी हा खेळाडू ठरलेला आहे बेस्ट बॅटरचा मानकरी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मागच्या मॅच मध्ये 37 रन्स 37 रन्स बनवले आणि बेस्ट बॅटरचा अवॉर्ड देखील याला आणि त्याचबरोबर लेदर क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार, त्याचबरोबर आमच्या सर्वांचे मार्गदर्शक लेदर क्रिकेट असोसिएशन दापोली क्लबचे देखील प्रशिक्षक आणि आमच्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय संदीपजी बर्वे सर यांना देखील आम्ही या सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करत आहोत. सनी फाईज सर आहेत रॉयल गोल्डफील्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वाघवे याचे ऑपरेशन मॅनेजर. त्याचबरोबर आदरणीय सुजयजी मेहता सर, त्याचबरोबर ॲडव्होकेट सागवेकर सर आहेत. त्याच्यानंतर कादिरभाई तरे, एका बाजूला विचारे सर आहेत. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर राम जागडे सर यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण सरांना दिलेला आहे. त्याचबरोबर ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून 2 दिवस लाईव्ह थेट प्रक्षेपण केलं गेलं त्या आमच्या सर्वांचं एक लाडकं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर सर्वांच्या हक्काचं एक चॅनल आहे स्पोर्ट्स स्ट्रीम. येस, अकिब चिपळूणकर सर सर्व आहेत या चॅनलचे. आपण आपले प्रतिनिधी आपण चला या अवॉर्ड घेण्यासाठी यायचं आहे. तुफेल सर यांना विनंती करतो आपण येस लवकरात लवकर यायचं आहे. आपला यथोचित सन्मान आम्ही करून घेतोय. ॲडव्होकेट सागवेकर सर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करून घेतोय. आणि या इथे सामन्यांचं जे लाईव्ह कॉमेंट्री चालू केलं होतं, समालोचन करत होते आमचे मित्र सनी मोहिते यांचं ॲडव्होकेट सनी मोहिते सर यांचं स्वागत करतील आमचे सिनियर ॲडव्होकेट महेश सागवेकर सर. थांबा 2 मिनिटं 2 मिनिटं थांबा. सनी 2 मिनिटं ते नेता बोलू असेल.
त्याचबरोबर मी सगळ्यांनी थांबायचं इकडे या चला. मी विनंती करतो सुजयजी मेहता सर या संपूर्ण स्पर्धेबद्दल आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. मी तिकडे येऊ का? थांबा. लेदर क्रिकेट असोसिएशन दापोली आयोजित 2 दिवसाच्या या काय आपल्या 20 ओव्हर्सच्या T20 या मॅचेस आपण आत्ता वाघवेच्या रॉयल फील्ड स्टेडियमवरती 2 दिवस अतिशय उत्साहात संपन्न झाल्या. त्याबद्दल अध्यक्ष भाटकर सर, त्यांच्यासोबत बर्वे सर, राम सर आणि क्रिकेटची पहिल्यापासून आवड असलेले आपले वकील साहेब या सर्वांचं खूप कौतुक आहे. कारण आपल्या सर्व अशा ह्या सगळ्या लहान अंडर 12 असू देत, अंडर 19 असू देत, या विद्यार्थ्यांना खरोखर स्टेडियमचं फील इथे 2 दिवस त्यांना मिळालं आहे आणि त्यांनी एवढं एन्जॉय केलं आहे की तो त्यांचा जो उत्साह आहे त्याच्या चेहऱ्यावर दिसतो आहे आणि खूप मजा आली. मी आज तरी 2-3 तास इथे पहिला आलो, मला पण खूप मजा आली. तसं बघायला गेलं तर क्रिकेट हा माझा आवडीचा विषय नाही आहे, पण माझा छोकरा एवढा क्रिकेट आवडतो त्याला, ते कदाचित त्याच्या आईकडनं ते आलं आहे आणि खूप चांगला सगळे विद्यार्थी खेळले आणि खूप लाईव्ह पण आपण सर्व बऱ्याचशा लोकांनी आज दापोली तालुक्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बर्वे सरांच्या सांगण्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील मोठमोठ्या क्रिकेटर्ससुद्धा तुमची आजची सगळी 2 दिवसाची लाईव्ह क्रिकेट बघितलेलं आहे. त्यामुळे आपल्या तुम्हाला विद्यार्थ्यांना, सर्व खेळाडूंना येणाऱ्या काळामध्ये आपले खेळाडू जे डिस्ट्रिक्ट लेवलला, स्टेट लेवलला आणि रणजीमध्ये दापोलीतून गेले पाहिजेत. आपल्या इथून भारतरत्न सर 3 भारतरत्न दापोली तालुक्यातनं आहेत आणि एक क्रिकेटर आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये इंटरनॅशनलला खेळायला गेला पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये कुठलीही टुर्नामेंट आपल्याला भरवायची असेल नक्की आपण त्यासाठी सहकार्य करू अशी देखील ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो. इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू. आणि त्याचबरोबर धन्यवाद मेहता सर, तुम्ही देखील चांगलं मार्गदर्शन केलं आमच्या सर्व खेळाडूंना. आणि गेले 2 दिवस आम्ही रुचकर आणि स्वादिष्ट जेवण देखील इथे आम्हाला खायला मिळालं. रॉयल गोल्डफील्ड इंटरनॅशनल क्रिकेट वाघवे स्टेडियम संपूर्ण स्टाफ, खास करून ऑपरेशन मॅनेजर सनी पाईस सर असतील आणि त्यांची संपूर्ण इथं असणारी टीम, त्या सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर इथे या सर्व खेळाडूंना आम्हाला सर्वांना बोलण्याची, खेळण्याची संधी दिल्याबद्दल आणि त्यातून कोणाचा आभार व्यक्त करायचे राहून गेले असतील तर तुमचं देखील शब्दसुमनाने मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आजची संपूर्ण स्पर्धा, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आणि मान्यवरांचा सत्कार समारंभ इथे संपन्न झाला असं ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं आपण इथे या ठिकाणी जाहीर करतोय. धन्यवाद. गुड नाईट, शुभरात्र. पुन्हा एकदा भेटू. येणारी संपूर्ण स्पर्धा आपण पुढच्या नवीन वर्षामध्ये नक्कीच पाहणार आहोत. थँक्यू.